तुम्ही भारताला विकलंय, तुम्ही आमच्या भारत मातेला विकलंय, तुम्हाला लाज नाही वाटत का? लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी संसदेत बोलताना सरकारवर हल्ला चढवला। ते संसदेत भारत आणि अमेरिकेत नुकत्याच झालेल्या ट्रेड डील बाबत बोलत होते। दोन देशांमधली ही डील समान अटींवर झाली नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे। भारत आणि अमेरिकेतल्या ट्रेड डीलची घोषणा 2 फेब्रुवारीला झाली होती। या डील नंतर अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ 50%वरून 18%पर्यंत कमी केलाय। त्यामुळे ही डील भारतासाठी फायद्याची असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय। पण असं असलं तरी या डीलमध्ये काही असे कलम टाकण्यात आलेत ज्यामुळे भविष्यात भारताचं नुकसान होऊ शकतं आणि अमेरिकेला फायदा होऊ शकतो असं दिसतंय। यामुळे या ट्रेड डीलमध्ये अमेरिकेनं भारताला गंडवलं का हा प्रश्न उभा राहतोय। भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डीलमध्ये असं नेमकं काय आहे ज्यामुळे भविष्यात भारताचं नुकसान होऊ शकतं? सरकारनं भारताला विकलं असे आरोप राहुल गांधी करतायत, त्याचं कारण काय? अमेरिकेनं भारताला खरंच गंडवलंय का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील मधला पहिला प्रश्न आहे रशियन तेलाचा। खरं तर भारत आणि अमेरिकेतल्या या ट्रेड डीलची चर्चा मागच्या वर्षभरापासून सुरू होती, पण डील होत नव्हती। यामागचं सर्वात मोठं कारण होतं रशियन तेल। भारत गेल्या 4 वर्षांपासून रशियाकडून स्वस्त दरानं कच्च्या तेलाची खरेदी करतोय, मात्र अमेरिकेचा याला विरोध आहे। या कारणांमुळेच अमेरिकेनं भारतावरती 25% अतिरिक्त टॅरिफ लावला होता। आता ट्रेड डील झाल्यानंतर अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ कमी केला। अमेरिकेनं हे का केलं? तर अमेरिकेचा दावा आहे की भारतानं रशियन तेलाची खरेदी थांबवण्याचं मान्य केलंय। याबाबत अमेरिकेची भूमिका अगदी स्पष्ट आहे। 3 फेब्रुवारीला व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीनं सांगितलं की पंतप्रधान मोदी यांनी रशियन तेल खरेदी न करण्याचं वचन दिलंय। त्यामुळे अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ 50%वरून 18%वरती आणला। भारत सरकारनं अमेरिकेच्या या दाव्यांची थेट पुष्टी केली नाही, पण याचा खंडनही केलं नाही। त्यामुळे या मुद्द्यावर भारत गणतोय का असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपनं रशियावरती आर्थिक निर्बंध लादले, तेव्हापासून रशिया भारतात प्रति बॅरल $8 ते $12 एवढ्या सवलतीच्या दरानं तेलाची विक्री करतोय। 2022 पासून भारत आणि रशियातला तेलाचा व्यापार प्रचंड वाढला होता। एक वेळ तर भारत रशियाकडून रोज तब्बल 20 लाख बॅरल तेलाची आयात करत होता, पण गेल्या काही काळापासून भारतानं ही आयात कमी केली आहे। यासाठी अमेरिकेचा दबाव कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे। आता अमेरिकेनं म्हटलंय की भारत रशियाकडून तेलाची आयात करणं पूर्णपणे थांबवेल। या बदल्यात आता भारत व्हेनेझुएला सारख्या देशांकडून तेल घेऊ शकतो असं बोललं जात आहे। पण असं झालं तर भारताला रशियाकडून तेलावर जी सवलत मिळत होती ती मिळणं बंद होईल। यामुळे भारताचं तेलाचं वार्षिक बिल $5 ते $7 बिलियन वाढू शकतं असा अंदाज आहे। भारत रशियाकडून जे तेल खरेदी करतो ते बाल्टिक समुद्रमार्ग येतं, यासाठी 20 ते 25 दिवस लागतात। पण जर आता भारतानं अमेरिका किंवा व्हेनेझुएलाकडून तेलाची आयात केली तर यासाठी 40 ते 45 दिवस लागू शकतात, कारण हे अंतर रशियापेक्षा जवळपास दुप्पट आहे। यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढेल, ज्याचा फटका शेवटी भारतालाच बसणार आहे। भारतातल्या अनेक ऑइल रिफायनरीज जसं की IOC आणि रिलायन्स या रशियन हेवी क्रूड ऑइलसाठी कॅलिब्रेटेड आहेत, पण अमेरिकेचं क्रूड ऑइल लाईट वेट असतं। यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी भारतातल्या ऑइल कंपन्यांना आपली यंत्रणा बदलावी लागेल। यामुळे खर्च वाढून डिझेल सारख्या प्रोडक्टचं उत्पादन कमी होण्याची भीती आहे। म्हणजेच भविष्यात ही डील भारतासाठी धोक्याची ठरू शकते अशी शक्यता आहे। भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील मधला दुसरा प्रश्न आहे $500 बिलियन खरेदीचा। अमेरिकेनं सुरुवातीला म्हटलं होतं की भारतानं पुढच्या 5 वर्षात अमेरिकेकडून $500 बिलियन वस्तूंची आयात करण्याचं वचन दिलं आहे। भारत अमेरिकेकडून एनर्जी, टेक्नॉलॉजी, एअरक्राफ्ट अशा क्षेत्रांमध्ये खरेदी करणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं होतं। पण 11 फेब्रुवारीला यात थोडी सुधारणा करण्यात आली। भारताचा $500 बिलियन पर्यंत खरेदी करण्याचा हेतू असल्याचं अमेरिकेनं म्हटलं। आता अमेरिकेनं या मुद्द्यावरून आपली भूमिका थोडी नरम केली असली तरी भारतावरती दबाव आहेच, कारण भारत सध्या अमेरिकेकडून वर्षाला अंदाजे 40 ते 50 बिलियन आयात करतो। जर भारताला 5 वर्षात $500 बिलियन आयात करायची असेल तर वर्षाला $100 बिलियन आयातीचं टार्गेट ठेवावं लागेल। म्हणजेच भारताला सध्याची आयात दुप्पट करावी लागणार आहे। याचा मोठा परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो। त्यातही अमेरिकेनं भारताला परस्पर खरेदीची हमी दिलेली नाही, म्हणजेच भारत अमेरिकेकडून $500 बिलियन पर्यंत आयात करेल, पण त्या बदल्यात अमेरिका भारताकडून किती आयात करेल हे डीलमध्ये कुठेही नमूद नाही। हा मोठा रेड सिग्नल असल्याचं अनेक अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे। यामुळे भारत आणि अमेरिकेतली व्यापार तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत बोलताना स्पष्ट केलंय की भारतावरती आयात करण्याची कायदेशीर सक्ती नाही। भारत अमेरिकेकडून तेव्हाच खरेदी करेल जेव्हा भारताला आपलं हित दिसेल, पण तरी सुद्धा भारत अमेरिकेकडून आयात वाढवणार हे नक्की आहे। जर त्या बदल्यात भारताची निर्यात वाढली नाही तर मात्र याचे वाईट परिणाम होऊ शकतात।
त्यामुळेच या डीलमध्ये अमेरिकेनं भारताला गंडवलंय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील मधला तिसरा प्रश्न आहे भारतानं आपलं ॲग्रिकल्चर सेक्टर अमेरिकेसाठी खुलं केल्याचा. जेव्हा हे दोन देशांमध्ये व्यापार होत असतो तेव्हा टॅरिफचा अडथळा सर्वात मोठा असतो. मात्र काही नॉन टॅरिफ अडथळेही असतात, जसं की हेल्थ आणि सिक्युरिटी स्टँडर्ड्स. हे टेक्निकल वाटत असलं तरी याचा वापर बहुतेकदा व्यापारात अडथळा आणण्यासाठी केला जातो. पण आता या ट्रेड डील मार्फत भारतानं इतक्या वर्षांपासून लागू असलेले हे नॉन टॅरिफ अडथळे दूर करण्याला होकार दिलाय. पण यामुळे भारताच्या कृषी क्षेत्रावरती मोठा परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे. तो कसा हे समजून घेऊया. अमेरिकेत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स म्हणजेच जीएम पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, पण भारतात अशा पिकांवरती बंदी आहे. मात्र आता तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जर भारतानं हेल्थ आणि सिक्युरिटी स्टँडर्ड्सचे अडथळे दूर केले तर हळूहळू अमेरिकेतल्या कॉर्न आणि सोयाबीन सारख्या पिकांना भारतात एंट्री मिळेल. यामुळे अमेरिकेतल्या ॲग्री प्रोडक्ट्सचा भारतातला प्रवेश सोपा होईल. पण भारताच्या प्रोडक्ट्सना अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी जे अडथळे आहेत ते अमेरिकेनं दूर केलेले नाही. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांना सहजासहजी अमेरिकन मार्केटमध्ये एंट्री मिळणार नाही. अमेरिकेत आजही भारतीय फळं आणि कोळंबी सारखे प्रोडक्ट्स किरकोळ सुरक्षा कारणांमुळे रोखले जातात. हेच पुढेही चालू राहील. त्यामुळे ही डील भारतासाठी फायद्याची नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याबाबत सरकारचा दावा आहे की भारतानं गहू, तांदूळ आणि डाळी सारख्या पिकांना संरक्षण दिलंय. मात्र सरकार अमेरिकन पिकांना मागच्या दारानं एंट्री देत असल्याचे आरोप होत आहेत. भारतानं आता नॉन टॅरिफ अडथळे दूर करण्याची परवानगी दिली असल्यानं जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरले जाणारे ड्राईड डिस्टिलर ग्रेन आणि लाल ज्वारी सारख्या प्रोडक्ट्सच्या आयातीला परवानगी मिळेल. ड्राईड डिस्टिलर ग्रेन हे इथेनॉलचं बाय प्रोडक्ट आहे जे जीएम कॉर्न पासून बनवलं जातं. त्यामुळे सरकार अमेरिकेच्या जीएम प्रोडक्ट्सना अप्रत्यक्षपणे भारतात एंट्री देत असल्याची टीका होतीये. असं झालं तर भारतातल्या मका आणि सोयाबीन सारख्या पिकांच्या किमती कमी होऊ शकतात. यामुळे या डीलमध्ये अमेरिकेनं भारताला गंडवलंय का असा प्रश्न उपस्थित होतो. भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील मधला चौथा प्रश्न आहे डेटा शेअरिंगचा. भारतानं सुरुवातीपासून डेटा लोकलायझेशन म्हणजेच भारतीय नागरिकांचा डेटा भारतातल्या सर्व्हर्सवरती साठवून ठेवण्यावर जोर दिलाय. हे देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक मानलं जातं. भारत सरकारनं गुगल, अमेझॉन आणि मेटा सारख्या कंपन्यांना सांगितलं होतं की जर तुम्ही भारतीयांकडून डेटा गोळा केला तर तो भारतातच साठवून ठेवला पाहिजे. पण अमेरिकेची भूमिका ही फ्री फ्लोईंग डेटाची आहे. भारतातल्या नियमांमुळे अमेरिकन कंपन्यांना भारतातच मोठमोठे डेटा सेंटर उभारावे लागत होते. मात्र या ट्रेड डील मध्ये काय झालंय तर भारतानं अशा कडक नियमांवरती पुन्हा विचार करू असं म्हटलंय. जर अमेरिकेनं भारतावरचा टॅरिफ कमी केला तर भारत त्या बदल्यात फ्री फ्लोईंग डेटाला परवानगी देण्याबाबत विचार करू शकतो असं ट्रेड डील मध्ये म्हटलंय. जर भारतानं अशी परवानगी दिली तर काय होईल तर यामुळे अमेरिकेतल्या मोठमोठ्या कंपन्यांना भारतात लोकल स्टोरेज सेंटर तयार करण्याची गरज उरणार नाही. यामुळे या कंपन्यांचा खर्च कमी होईल. पण भारताला आपल्याच नागरिकांच्या डेटासाठी अमेरिकेवरती अवलंबून राहावं लागेल. जर डेटा भारतात स्टोअर असेल तर त्यावरती भारतीय कायदे लागू होतात. त्या डेटाशी कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर भारतात कारवाई केली जाऊ शकते. पण जर डेटा भारतात नसेल तर त्यावर भारत सरकारचा कंट्रोल उरणार नाही. म्हणजेच डेटासाठी भारत पूर्णपणे अमेरिकेवरती अवलंबून असेल. यावरूनच राहुल गांधी यांनी संसदेत सरकारवरती टीका केली आहे. सरकारनं भारतीयांचा डेटा अमेरिकेसाठी सरेंडर केला असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. त्यामुळेच या डीलमध्ये अमेरिकेनं भारताला गंडवलंय का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत आणि अमेरिकेच्या ट्रेड डील मधला पाचवा प्रश्न आहे भारतीय औषधांवरच्या टॅरिफचा. इतके वर्ष भारतातल्या औषधांवरती अमेरिकेत 0% टॅरिफ होतं किंवा फक्त 3% टॅरिफ लावला जात होता. पण जेव्हा दोन देशांमधला तणाव वाढला तेव्हा अमेरिकेनं टॅरिफ 50% वाढवण्याची धमकी दिली होती. आता काय झालंय तर ट्रेड डील नंतर अमेरिकेनं सरसकट टॅरिफ 18% केलाय. हा 50%पेक्षा चांगला असला तरी आधी जे 0% टॅरिफ होतं त्यापेक्षा खूपच जास्त आहे. यामुळे अमेरिकेमध्ये भारतीय औषधांच्या किमती वाढतील. याचा परिणाम भारतातल्या औषध कंपन्यांवरती होऊ शकतो. इथे भारतानं वाटाघाटी करून जेनेरिक औषधांवरचा टॅरिफ 0 ठेवण्यावरती यश मिळवलंय. पण इतर औषधांवरचा टॅरिफ 18% झालाय. आता ही डील चांगली आहे का हा प्रश्न उपस्थित होतो. एकूणच काय तर भारत आणि अमेरिकेतल्या या ट्रेड डील नंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरकारनं ही डील दोन्ही देशांच्या फायद्याची आहे असं म्हटलं असलं तरी विरोधक मात्र सरकारवरती अमेरिकेसमोर सरेंडर केल्याचा आरोप करतायत. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? या ट्रेड डील मध्ये अमेरिकेनं खरेच भारताला गंडवलंय का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.